छत्रपती संभाजीनगर शहरातील त्रिमूर्ती चौकात मोबाईलच्या किरकोळ वादातून एका तरुणावर प्राणघातक चाकू हल्ला करण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला आता अटक केली आहे। इतकंच नाही तर आरोपीची धिंडी काढत पोलिसांनी एक गुन्हेगारांना एक प्रकारे संदेश दिलाय। सुमित उर्फ बाबासाहेब शेजवळ असं आरोपीचं नाव आहे। सुमितने संतोष ठोंबरे यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता। या हल्ल्यात संतोष ठोंबरे गंभीर जखमी झाले होते। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान आरोपी सुमित हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली। घटनेनंतर जवाहर नगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली। पोलिसांनी केवळ अटकच नाही तर आरोपीने ज्या ठिकाणी गुन्हा केला आणि तो त्याच भागात राहतो त्या परिसरात त्याची धिंड काढली। या कारवाईमुळे परिसरात कायद्याचा चांगलाच धाक निर्माण झाला। ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली PSI माने, PSI सुतार तसेच पोलीस हवालदार गायकवाड, पोटे, पठाण, शिंदे आणि मारुती गोरे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। जवाहरनगर पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 21 तारखेला सकाळी 8:45 वाजण्याच्या सुमारास जखमी संतोष ठोंबरे वय वर्ष 40 राहणार बौद्धनगर हा त्याच्या कामावर चालला होता। मिस्त्री कामासाठी चालला असताना एक आरोपी आहे सुमित शेजवळ वय 28 वर्ष, तो त्याच्याच गल्लीत राहतो बौद्धनगर येथे। त्याने 1 महिन्यापूर्वी त्याचा जी मोबाईल हरवला होता सुमित शेजवळ याचा मोबाईल हा संतोष ठोंबरेला सापडला होता। तो त्याने त्याच वेळेस तात्काळ लगेच त्याला परत केलेला होता। परंतु त्या ज्या मोबाईल त्याने चोरल्याचा राग असा संशय येऊन त्याचा राग मनात धरून त्यांनी 17 तारखेला संतोष ठोंबरे हा कामावर जात असताना सकाळी 8:45 वाजण्याच्या सुमारास सुमित याने त्याच्या पाठीमध्ये जोरात चाकू खुपसून त्याला गंभीर जखमी केले व जो कोणी त्या ठिकाणी त्या संतोष ठोंबरेला मदत करेल त्याला सुद्धा त्यांनी मारहाण करण्याची किंवा त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली। अशा तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस स्टेशनला सुमित शेजवळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला तात्काळ लगेचच त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून त्याची 21 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आज हे सुमित शेजवळच्या घराची घरजडती व इतर तपास करण्याच्या अनुषंगाने त्याने दिलेल्या माहितीनुसार आपण त्याला पोलीस स्टेशन मधून घेऊन त्याच्या घराजवळ व त्या एरियात आलेला आहे। त्याने सांगितल्याप्रमाणे तपास केलेला आहे व आता आपण पोलीस स्टेशनला परत जात आहोत। सदरचा तपास हे पोलीस उपनिरीक्षक माने हे करत आहेत। आरोपी हा रेकॉर्डवर गुन्हेगार आहे। त्याच्यावर यापूर्वी मारहाणीचे तसेच जबरी चोरीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत।